आईला माझा नमस्कार. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष दादा यांना सुद्धा माझा नमस्कार. या परिवाराचे मार्गदर्शक यांना सुद्धा माझा नमस्कार. सर्व कार्यकर्ता मन सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. सर्वांचे नाव घ्यायला 4 मिनिटं लागते भाऊ, टाइम कमी राहते. महान त्यागी बाबा जुमदेवजीने दिलेले तत्व शब्द नियम आणि आम्ही पालन केले तरच आमचा परिवार सुखी झाला. मला लॅटरीचे आणि जुव्याचे व्यसन होतं, त्यामुळे या मार्गात आलो. बाबांनी दिलेले तत्व शब्द नियम ते पालन केले आणि माझा परिवार सुखी आणि समाधान झाला. या धर्मामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सर्वात सुंदर अगर कार्य केले तर एकतेच्या प्रणामनी. एकतेच्या प्रणाम ज्यांच्याकडे असेल त्यांना परमेश्वरी कार्य घडते. तुमच्याकडे चर्चा बैठक मध्ये असते, मार्गदर्शक 10 वेळा सांगते, एखादी निवासस्थानी नाही गेला तर चालेल, भावनात नाही गेला चालेल, पण तू चर्चा बैठकीमध्ये जा. कारण याच्यासाठी सांगते की तुला एकतेचे प्रणाम किती आहे, परमेश्वरी कार्य आहे. भक्ती करताना खूप मार्गदर्शकाला तकलीफ जाते. ज्यांना लहान लेकरावानी सांभाळणे तोच व्यक्ती जसा बापाला म्हणते नाही का, पोरक तुले का समजते का, तुला माझ्यासाठी का केलं, याच्यासाठी आपल्या बन्यालीले भोकं पाडलेली बन्याल टक्के घालते, रात्रंदिवस त्याच्यासाठी परिश्रम करते. कायसाठी का तुनं माझ्यासाठी का केलं. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी पोत्यांनी पैसे भरले असते हो सकाळी निवासस्थानी, पण बाबांनी निष्काम सेवा केली. बाबा जवरीक होते तवरीक ना निवासस्थानी ना भवनामध्ये दान पेट्याला गेला. आज जिथं जिथं झाला तिथं तिथं दान पेट्या. अरे परमेश्वरी कार्य चर्चा बैठक होते, जिथे चर्चा बैठक मध्ये प्रणामच नाही होत ती बैठक म्हणते का. ज्या मान त्यागी बाबा जुमदेवजीचे भगवत आम्ही हवन कोणाचे करतो, आम्ही हवन कशाचे करतो. अगर हनुमानजीचे हवन करतो का भगवान बाबा हनुमानजीचे हवन करतो, हवन कोणाचे करतो. आम्ही अगर भगवंताच्या फोटोचे हवन करतो तर मग तत्वाच्या फोटोचे का पूजन करतो. भगवान तर फोटो मध्ये भगवंताचे आहे, मग तत्वाच्या फोटोचे का पूजन करतो. कारण की आम्ही महान त्यागी बाबा जुमदेवजींनी भगवत प्राप्ती हा शब्द सर्वात मोठा दिला. बाबाने भगवत प्राप्ती कुठं पाहिली, सर्व सेवकांमध्ये. बाबांचे शब्द होते कि हम सब मिलके भगवत कृपा को प्रणाम करेंगे. हे प्रत्येक शब्द आहे मानते की बाबा जुमदेवजी. पण आम्ही काय केलं, झटलो या गोष्टीसाठी आणि लढलो. तेव्हा मला माहित पडलं, मला तर वाटत होते सब अपने हैं, कळलं तेव्हा अपने कोण और पराये कोण. पण सामना मान त्यागी बाबा जुमदेवजींनी मला करायला पाठवलं आणि तो जीवनभर मरतवरी करण्याचा प्रयत्न करेल. झुकूंगा नहीं, क्योंकि मैं बाबा का सेवक हूं. मैं बाबा के सामने झुकूंगा, व्यक्ति के और संस्था के सामने कोई भी नहीं झुकूंगा. चाहे मग कोणतीही संस्था असो, मी बाबाचा सेवक आहे. आणि बाबाने मला स्वाभिमान बनवलं. एका आता प्रत्येकाने अलग अलग मार्गदर्शन झालं, सुंदर. त्या ताईने मार्गदर्शन केलं की मी माझा भरोसा ठेवला आणि भगवंतावरती विश्वास ठेवला. आमच्याकडे गोविंदराव सोनोने गट नंबर 10 चे मंडळाचे मार्गदर्शक, त्यांचा भाऊ. काय झालं, त्यांना 2 मुली होत्या. 2 मुली होत्या आणि त्या मुली राहिल्यानंतर त्यांनी भावाकडून कार्य घेतले, सर्व झालं. पण त्याचा विश्वास भगवंतावर तर नाही. त्याने विचार केला की नाही, मला तिसरं काय आहे, मुलगी आहे का मुलगा आहे म्हणून पाहायला दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेला, चेक केलं, डॉक्टरनी सांगितलं का मुलगी आहे. पण 4 महिने झाले आहे, अबॉर्शन करता येत नाही. एक तर मुलगी वाचेल नाही तर आई वाचेल.
तुम्ही काही करा, माझ्याकडे पहिले 2 मुली आहे, मला ही मुलगी पाहिजे नाही. त्यांनी त्याच दिवशी ऍडमिट केलं मुलगी पाहिजे, त्याच दिवशी ऍडमिट केलं आणि ऍडमिट केल्यानंतर तिचं अबॉर्शन करण्यात आलं. अबॉर्शन झालं. त्या नर्स आल्या, ताई म्हणे का ऑपरेशन म्हणजे सीजर केलं तुम्ही, हे धुलाई केली? ताई म्हणे मला 2 मुली आहे. काय ताई म्हणे, हा जो मुलगा जन्मला हा मुलगा आहे. त्यांनी म्हटलं नाही, आम्ही चेक केला. जेव्हा तो मुलगा दाखवला तेव्हा त्यांना कळलं का आम्ही मुलाचा हात केला. आज भी चर्चा बैठक मध्ये उभे होते, फुटल्या रडते. आमचा अगर खरा विश्वास, कोणतीही बिमारी असो, खोकला आला नाही दवाखान्यात जाऊ दे, काही ताप आला दवाखान्यात जाऊ दे, हा विचार करा की आज चर्चा बैठक कुठे आहे, आज हवन कार्य कुठे आहे. मार्गदर्शकाला तुम्ही काय म्हणता, माझ्या कार्य चालू आहे दवाखान्यात जाता येते का? अरे मार्गदर्शक त्याच्यासाठी नाही आहे, दवाखान्यासाठी. मार्गदर्शक आहे की चर्चा बैठक हवन कार्यासाठी. आता इथे एखादी डॅन्स ठेवा, आता सर्व पोरी तयार होते, पोरींच्या डॅन्स तेव्हाच ग्रुप मध्ये घ्या. त्या मुलींना विचारा की तुम्ही चर्चा बैठक किती हवन केले, अटेंड केले, हवन कार्य किती अटेंड केले. आपण त्याला 100-100 रुपये देतो. ज्या मुलाने आता गाणं म्हटलं त्याला विचारा चर्चा बैठक किती अटेंड करते. अवश्य द्या, भगवत कृपा उपस्थित आहे, अवश्य द्या. पण त्यांना विचारा की चर्चा बैठक मध्ये किती जाते, हवन कार्यात किती जाते. अरे 40 ते 50 वर्षाच्या माणसाले तुम्ही एवढा अंडर मध्ये करून ठेवलं का ज्याची तुलना नाही. पण तुमच्या 3 वर्षाच्या पोरगा तुम्ही त्या मोबाईल पासून दूर नाही करू शकत, हे किती मोठी गोष्ट आहे. आज अशी कंडिशन होणार आहे, तुम्हाला मजाक वाटत असेल, तुम्ही माझ्याकडे जे उभे व्हा, हे जे व्यक्ती आमच्या सोबत मुलाखत झाली ना, मोबाईल मधून काळाचे 25,000 रुपये फी आहे. बसा, ऐक नाही दादा, मेमोरी मधून त्याला काढणे म्हणजे 25,000 आणि तो टाइम देईन तेव्हा द्यायचा. तुमच्या टायमावर दवाखाना उघडत नाही.